भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत 9व्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरलं। तिलक वर्माच्या तुफानी खेळीमुळे आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवलं। आधी भारतानं पाकिस्तानला 146 धावांमध्ये रोखलं आणि भारतीय संघ विजयासाठी 147 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला। मात्र आतापर्यंत आशिया कपमध्ये शानदार फलंदाजी करणारा अभिषेक वर्मा दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा काढून बाद झाला। मात्र त्यानंतर फायनलमध्ये तिलक वर्मा शो पाहायला मिळाला। आधी सॅमसन आणि त्यानंतर शिवम दुबेसह फटकेबाजी करत तिलक वर्मानं भारताच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला। नाबाद अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा, 4 विकेट घेणारा कुलदीप यादव भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले आणि भारताच्या या विजयानंतर देशवासियांनी एकच जल्लोष केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच दिग्गजांनी भारतीय संघाचं कौतुक केलं। तिलक वर्मा की सालों साल याद रखने वाली इनिंग तर भारतीयांचा ऊर आता अभिमानानं भरून आलेला आहे। पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले, 5 विकेट राखत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि भारतानं 9व्यांदा या चषकावर आपलं नाव कोरलं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय ट्विट केलं ते एकदा आपण पाहूया। पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेलं आहे भारतीय संघाचं आणि ट्विट करताना ते म्हणतात, खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच विजय। आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा। भारत आणि पाकिस्तान संघामधल्या आशिया चषकाच्या फायनल इतकाच स्पर्धेचा तब्बल 1.5 तास लांबलेला पारितोषिक वितरण सोहळा तितकाच नाट्यमय ठरला। कारण आशियाई क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ACCचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक वैयक्तिक पदक स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला आणि त्यामुळे आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासाभरापेक्षा उशिरानं सुरू झाला आणि तेवढा वेळ मोहसिन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते। पाकिस्तान संघ सुद्धा जवळपास 55 मिनिटं ड्रेसिंग रूम मध्येच बसून होता। भारतीय संघाच्या या जिद्दीनंतर मोहसिन नक्वी देखील ट्रॉफी देण्यासाठी हट्ट करत होते। त्यानंतर ट्रॉफी न घेण्याचा निर्णय भारतीय संघानं घेतला आणि शेवटपर्यंत भारतीय संघानं ट्रॉफी घेतली नाही। अखेर ट्रॉफी न घेताच भारतीय संघानं आपलं विजयाचं सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर मोहसिन नक्वी हे मैदानामधून ट्रॉफी घेऊन निघून गेले। BCCI ACCचे अध्यक्ष मोहसिन नक्वींविरोधात तक्रार दाखल करणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी, तपशील देण्यासाठी माझे सहकारी आशिष उदास आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे। आशिष, हँडशेक पासून सुरू झालेला हा वाद आशिया चषक फायनलच्या अगदी पारितोषिक वितरणापर्यंत सुरू होता। काल नेमकं मध्यरात्री काय घडलं ते आपण जाणून घेऊया आशिषकडून। आशिष, अनुपमा, जसं की आपल्याला माहिती आहे, कालची मॅच ही खूप रंगतदार झाली। भारताने एकतर्फी पाकिस्तानवर सलग 3 वेळा विजय मिळवला। पण जे काही झालं ते मॅच नंतर, फायनलची मॅच जी झाली त्यानंतर जो एक हाय व्होल्टेज ड्रामा दुबईच्या स्टेडियमवर रंगला तो पाहण्यासारखा होता। मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी प्लेयर ड्रेसिंग रूममध्ये गेले, ते तासभर मैदानात आले नाहीत। नंतर भारतीय संघाने आधीपासूनच सांगितलं होतं की जर आम्ही स्पर्धा जिंकलो तर आम्ही ACCचे अध्यक्ष मोहसिन नक्वी ह्यांच्याकडनं अजिबात ट्रॉफी स्वीकारणार नाही। नेमकं तेच झालं। पण नंतर अशी एक चर्चा रंगली की ACC मधले जे UAEचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून भारतीय संघाला ट्रॉफी देण्याची चर्चा रंगली। पण मोहसिन नक्वी हे आपल्या हट्टावर अडून बसले। शेवटी भारतीय संघही स्टेजवर गेला नाही, त्यांनीही ती ट्रॉफी स्वीकारली नाही। ते तसंच त्यांचं सेलिब्रेशन त्यांनी पूर्ण केलं आणि जसं सूर्यकुमार यादव बोलला की ट्रॉफी महत्त्वाची नाही, पण ड्रेसिंग रूममधले त्याचे जे टीम मेंबर्स आहेत किंवा त्याचा सपोर्ट स्टाफ आहे ही खरी ट्रॉफी आहे। तसंच त्याला जे मानधन मिळालं आहे संपूर्ण स्पर्धेतनं ते पण त्यांनी इंडियन आर्मीला डेडिकेट केलं आहे। खरंच सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी किंवा सूर्यकुमार यादवने घेतलेला स्टँड हा खरंच कौतुकाचा ह्या संपूर्ण स्पर्धेतून दिसण्यात आला। अनुपमा, अगदी ठीक। आशिष, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आशिष उदास आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।